जळगावमध्ये साखरेच्या दरवाढीचा साखर उद्योगांना मोठा फटका बसला असला तरी अनेक उद्योग हे बंद पडले आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। साखरेचे दर असेच राहिल्यास पुढील काही दिवसात जळगाव एमआयडीसीतील साखरेवर अवलंबून असलेले उद्योग हे व्यवसाय पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त होते। त्यामुळे उद्योग व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। साखरेचे दर थेट 70 ते 75 रुपयांवर पोहोचल्यानं साखरेवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांचं उत्पादन तब्बल 90% घटलं आहे। तुलसी जेलीचे व्यवस्थापक आणि मालक आहेत आपल्यासोबत सुनील पाटील। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुनीलजी, काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत, व्यवसायाला काय परिणाम होतोय? आमच्या व्यवसायावर असा परिणाम होतो आहे की आता अचानक जे रेट वाढलेले आहेत ते आम्हाला खूप नुकसानदायक आहे। आम्ही जेव्हा 45 रुपयाचा रेट असताना ऑर्डर बुक केलेल्या होत्या, आता ते जवळपास 65-70 रुपयाच्या घरामध्ये आहे। तर आता आम्हाला त्या ऑर्डर कंप्लीट करणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे। त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे आणि साखरेचे रेट आतासुद्धा एकदम फ्लक्च्युएट होत आहे, एकदम कमी जास्त होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला मार्केटमधून ऑर्डर काय रेटने घ्यायच्या ते आम्हाला पण कळत नाही आहे आता सध्या। मला एक सांगा, काही कारखाने बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तुमचं एकंदरीत प्रोडक्शनची काय परिस्थिती आहे? तुम्हालाही बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली? आमचं पण तसंच आहे। आम्ही आता जवळपास 20-25% प्रोडक्शन आणलेलं आहे आणि आपण बघू शकता की फॅक्टरीमध्ये सध्या आता माल पण नाही आहे। आम्ही जवळपास जेवढ्या ऑर्डर आहे त्याच्यानुसार आम्ही प्रोडक्शन घेतो आहे। अल्टरनेट डेला किंवा 1-2 दिवसमध्ये चालू करून आम्ही प्रोडक्शन घेत आहोत, कारण की शेवटी वर्करचा पण प्रश्न आहे, त्यांना पण बिचाऱ्यांना ते कुठं जातील। एकंदरीत तुमच्याकडे किती लेबर आहेत आणि त्यातले किती कमी करण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे? आता तुम्ही म्हटलं 50%वरती 25%वरती उत्पादन आलं आहे। आता आम्हाला 40 ते 50 लेबर लागतात, परंतु आता आम्ही काय करतो आहे, आज जर प्रोडक्शन केलं तर 2 दिवस बंद ठेवतो अल्टरनेट डे, कारण सर्व वर्कर असल्याशिवाय प्रोडक्शन घेतलं जात नाही, टीम वर्कने काम होतं ते। त्याच्यामुळे आम्हाला ते कमी नाही करता येत, अल्टरनेट डेला आम्हाला करावं लागतं। आमच्या समजा 5 लाईन आहे, 5 लाईनपैकी आम्ही एकच लाईन चालवतो आहे सध्या। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।